विद्या. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आणि ही थोडीशी माझ्या बागेतली फुलांची झलक आहे. जास्वंदीची फुलं, नंतर परत सोनचाफ्याची फुलं. सोनचाफ्याला तर एवढी फुलं आलेत की स्वामींच्या फोटोला मोठाच्या मोठा हार होईल, पण तो एवढ्या वरती आहे ना की काढताच येत नाही. त्याच्यामुळे दुरून डोंगर साजरे म्हणतात ना, तो प्रकार आहे माझ्या बाबतीत सोनचाफ्याचा. आणि नंतर मग परत हे ट्रेल्स आहेत, सगळे छान फुटलेले आहेत. आता 2 महिने झाले मी लावून त्याला, आणि आता बघा कसे छान सगळे असे झालेले आहेत तयार. हे छोटी छोटी फुलं सगळी माझ्या बागेतली. ह्याची माहिती बघायला तुम्हाला आवडेल का? मला नक्की सांगा, प्रत्येक झाडाची. आपल्या घराच्या अवतीभोवती ही फुलांची झाडं, शोची झाडं ही एवढी मन सुखावतात ना. आता एवढा उन्हाळा चालू आहे, पण ह्या झाडांमुळे खूप कमी फरक पडतो. म्हणजे खूप उन्हाळा कमी वाटतो. नाहीतर बाहेर निघालं तरी पाय ठेवू वाटत नाही बाहेर उन्हात, पण ह्या झाडांमुळे जरा छान वाटतंय. आणि ह्या वर्षीचा उन्हाळा जरा जास्तच आहे. आणि उन्हाळ्यामध्ये कधीही सहसा तरी ब्रह्मकमळाला कळ्या फुलं येत नाहीत, श्रावण महिन्यामध्ये येतात. आणि काय माहिती, आमच्या ब्रह्मकमळाला एवढ्या कळ्या आल्यात ना की मी म्हणजे मोजू पण शकत नाही, एवढ्या कळ्या आहेत. 50, 30, 35च्या पुढेच आहेत ह्या कळ्या सगळ्या. आणि आता उन्हाळा चालू झाला आहे, तर स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. आम्ही आता ह्या दिवसामध्ये माठातील पाणी पितो, आणि माठातील पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. फ्रीजमधले अतिथंड पाणी पिण्याऐवजी माठातील नैसर्गिक थंड पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. माठातील पाणी नैसर्गिकरित्या शरीराला थंड ठेवते, त्याचे तापमान वाढू देत नाही, आणि तहान भागते. जेव्हा आपण फ्रीजमधलं पाणी पितो तेव्हा ते थंड तरी असते, पण त्याने आपली तहान भागत नाही. पण माठातील पाण्याने आपली तहान भागते. माठातील पाणी पचनसंस्था सुधारते. चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम आपल्या शरीराचं वेगाने होतं. आणि ज्यांना आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ॲसिडिटीचा त्रास खूप होतो, गॅसेसचा पण त्रास असतो, पण माठातील जी माती, म्हणजे काळी मातीचे माठ असतात किंवा लाल मातीचे असतात, हे मातीपासून बनलेले असतात, आणि त्याचे जे गुणधर्म असतात ना, ते अल्कलाईन असतात. त्याच्यामुळे माठातील पाणी शरीरातील आम्लता कमी करण्यास आणि ॲसिडिटी, गॅससारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. आणि आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याससुद्धा मदत करते. आणि मेन म्हणजे उन्हाळ्यातला सगळ्यात मोठा प्रकार म्हणजे उष्माघात. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी माठातील पाणी, सनस्ट्रोक म्हणतात त्याला, ते खूप फायदेशीर ठरते. त्याने शरीराला गारवा मिळतो. गळा आणि फुफ्फुसासाठी सुद्धा माठातील पाणी खूप चांगले आहे. घसा खराब होत नाही आपला माठातील पाण्याने. हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. आणि नंतर मग परत माठ धुवून स्वच्छ करून खिडकीमध्ये ठेवला. आता आम्ही सध्या उन्हाळ्यामध्ये माठातील पाणीच पितो. आणि नंतर मग परत मी आता उन्हाळा चालू झाला आहे, तर आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. थंडावा शरीरामध्ये ठेवलाच पाहिजे. सब्जाचे बी पाण्यामध्ये टाकून प्यायचे, किंवा हे असं मठ्ठा बनवून प्यायचा ताकाचा. रोज छान ताजं दही लावून त्याचा मठ्ठा तयार करायचा, किंवा साधं आपलं नुसतं सेंदा नमक टाकून जरी पिलो, किंवा साखर टाकून, ज्यांना शुगर नाही ते साखर टाकून पण साखरेच्या ऐवजी तुम्ही खडे साखरेचा पण उपयोग करू शकता. ते टाकून जरी तुम्ही ताक करून पिला तरी छान. आणि
ताक सहसा घुसळूनच करावं. मिक्सरमध्ये करण्यापेक्षा घुसळलेलं ताक कधीही छान. रवी असेल तर रवीने घुसळावं. माझी आजी ताक बनवायची ना, म्हणजे जुन्या काळामधल्या ज्या लेडीज सगळ्या ताक बनवायच्या त्या खूप मोठी रवी होती, मोठी चरवी असायची आणि त्याच्यामध्येच त्या एखाद्या खांबाला, जुन्या घरामध्ये खांब भरपूर असायचे आणि त्या खांबाला रवी बांधून ताक घुसळायची. मला तर एवढं आवडत होतं ना, आजी ताक घुसळायला लागली की मग मी जाऊन तिथं बसायचे. त्याच्यावरचं लोणी कधी खायला मिळते हे बघायचे मी. जेव्हा पण ताक करते ना तेव्हा ह्या आठवणी येतातच आणि जुने दिवस खूप आठवतात. मग माझ्या दोन्ही आजी तशा ताक बनवायच्या आणि ते ताक प्यायला खरंच खूप छान वाटायचं. तेव्हा ना बर्फ टाकत होते ना काय, फक्त आपले मडके असायचे, उतरंडी असायच्या जुन्या काळामध्ये. त्या उतरंडीतच दही लावलेलं असायचं. परत त्याच्यामध्ये नंतर ताक बनवायचे. त्यामुळे तो काळ होता ना तो खूप छान होता. आणि इथं मी मठ्ठा बनवला आणि नंतर मठ्ठा बनवताना जे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, जिरं, धनेपूड या सगळ्यांचा यूज केला होता आणि ते मिक्सरमधून वाटून घेतलं होतं. आणि नंतर मग परत जे 1 चमचाच मी फक्त घेतलं, त्याच्यामध्ये ताकाचा मठ्ठाचा मसाला होता तो यूज केला. आणि तो जर तुम्हाला मिळत नसेल तुम्ही चाट मसालाही यूज करू शकता. आणि बाकीचं उरलेलं जो पुदिनाची चटणी होती त्याचं मी बर्फच्या क्यूबमध्ये ठेवलं, कारण की प्रत्येक वेळेस मग आपण हे बनवत बसण्यापेक्षा ते क्यूब एकदा टाकले ताकामध्ये की झालं, आपला मठ्ठा तयारच होतो. आणि नंतर मग परत कैऱ्या होत्या घरी. मग कैऱ्याचा म्हटलं आज मुरंबा बनवावा. मागच्या वेळेसच्या रेसिपीज तुम्ही बघितल्या का? नक्की ट्राय करून बघा, खूप छान होत्या. आणि आता मुरंबा बनवायला घेतला होता आणि मुरंबा करताना एक चूक माझ्याकडनं ही झाली होती की आंबा मी खिसून घ्यायला पाहिजे होता. मी केला होता चॉपरमध्ये बारीक, त्याच्यामुळे जरा कचकच लागत होता. पण मला तेवढा वेळ नव्हता म्हणून मग मी चॉपरमध्ये डायरेक्ट फिरवून टाकला होता. तुम्ही नक्कीच खिसून घ्या आणि गुळाचा मुरंबा तयार करा. साखरेपेक्षा गुळाचा मुरंबा खूप छान लागतो. ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड, सुंठ पण टाकतात, बडीशेप पण टाकायची. जे लोक उपवासाला मुरंबा खातात त्यांनी फक्त वेलदोड्याची पूड टाका. जॅमपेक्षा मुरंबा कधीही छान आणि चविष्ट, खूप छान लागतो. चपातीसोबत तर मस्तच लागतो मुरंबा. मी लहान होते तेव्हा मुरंबा आणि चपाती उन्हाळ्यामध्ये सारखी खायची. बनवलेला असायचा किंवा मी स्वतः बनवायचे का तर मला आवडतो म्हणून. आणि मुरंबा आणि चपाती खूप आवडीने खायचो आम्ही. गुळाचं प्रमाण कैरीमध्ये जरा जास्त असावं लागतं, कारण की कैरी आंबट असते ना, म्हणून. शेवटीला थोडंसं मीठ टाकलं, झाला मुरंबा तयार. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्हाला उन्हाळ्याचे माठाचे फायदे जे सांगितले ते तुम्हाला आवडले का ते पण मला नक्कीच सांगा. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.